माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादीत फिसकटलं। अजित पवारांकडून 4 जागा देण्याची तयारी होती। ऐनवेळी चर्चा फिसकटल्यानं दादांकडून उमेदवार जाहीर। त्यानंतर पवारांकडून सोबत न जाण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवारांचा विरोध। संधी साधूपणा करणाऱ्यांना भाजप सोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, पवारांची भूमिका। महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेत, तेच विचार घेऊन पुढे जातोय। शरद पवारांच्या भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांचा कारखान्याचा अनुभव 25 वर्ष, माझा 65 वर्ष, मी 100 वर्ष जगणार आणि लढत राहणार। चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारलं। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती। नरेंद्र बोंडेकर यांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं अयोग्य, श्रीकांत शिंदेंचं मत। कुंडमळा दुर्घटनेप्रकरणी 5 सदस्यीय समिती, चौकशी अहवाल आल्यावर कारवाई। राज्यातील धोकादायक पूल पाडणार, अजित पवारांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही, निधीसाठी आलेल्या फाईलवर सही केली नाही, विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया।